नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील पिंपळगाव आगारची जी एक बस आहे तर तिचा टप उचकलेला आहे आणि तो वाहक खाली बसून आणि त्यामधून ती एसटी जी तर ती पुढे जाते आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी दिसत आहे. नेमकं ही घटना कधीची आहे आणि ती एसटी कुठून कुठं चालली होती, तर आपण या ठिकाणी पिंपळगाव आगारचे जे सहाय्यक कार्यशाळा वाहक अधीक्षक जे आहेत तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मला हे सांगा सर, नेमकं ही एसटी कुठून कुठं जात होती आणि अशी नादुरुस्त एसटी मध्ये प्रवासी वाहतूक करतायत, तर कुठेतरी या माध्यमातून प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे असं वाटत नाही का आपल्याला? सर आम्ही आता दररोज आता ही जी एस-टी ही ननाशी मार्गावर देण्यात आलेली होती आणि तिचे रात्रीच आपण म्हणजे वाहन कोणतेही नियत सुरू करण्या अगोदर आपण त्याची देखभाल करून त्याशिवाय आपण गाडी देत नसतो. आणि ही जी गाडी आहे, ज्या दिवशी रात्र वस्तीतनं ननाशीवरनं येत होती, तर तिकडं थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि थोडंसं वादळ वावटर थोडा हवेचा हे आलेला होता. त्याच्यामुळे जी फांदी होती, झाडांची फांदी, ती अतिशय खाली अचानक आल्यामुळे त्याचा जो फटका आहे, तो घसारा बसला टपाला आणि त्याच्यामुळे ते थोडंसं टपचं हे झालं आणि हवेचं हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते टप वर आलंय. पण चालकाने वक्तशीरपणा दाखवत ते वेळीच हे केलं आणि ते बांधून आणलं होतं आणि गाडी जशी हळू ते डेपोपर्यंत घेऊन आले. त्यानंतर डेपोत आल्यानंतर आपण तातडीने त्या गाडीचं काम करून घेतलंय आगार पातळीवर आणि त्यानंतर पुढील कामासाठी सदर वाहन हे आपण विभागीय कार्यशाळा इथं पाठवण्यात आलेलं आहे. एकंदरीत पाहता ट्रॅफिक पोलीस असतील किंवा आरटीओ असेल, नादुरुस्त जे काही प्रायव्हेट खाजगी वाहनं आहे त्यांच्यावर कारवाई करता. मग मात्र अशा पद्धतीचं काही आपल्या बसवर कारवाई झाली किंवा विचारणा झाली का? अ, आमच्या विभागीय कार्यशाळेकडून वेळोवेळी असे उपक्रम राबवले जातात आणि वेळोवेळी आम्ही आहे ना वरचेवर असे पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा उन्हाळा सुरू होण्यापूर्वी वेगवेगळे प्रकल्प हे करतच असतो. त्या उपक्रमामध्ये देखभालीचे विविध प्रकार असतात आमचे. त्याप्रमाणे किंवा आपण तर हे करत विचारणा असतो. झाली का? हो, विचारणा देखील होत असते. एकंदरीत पाहता या जी नादुरुस्त बस आहे, तर हिची दुरुस्ती करून प्राथमिक नाशिक येथे पुढील दुरुस्तीसाठी जी तर ती पाठवण्यात आलेली आहे आणि या बसमधून जे काही प्रवासी आलेले होते, तर ते सुद्धा सुखरूप असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. उमेश पारीख, टी9 मराठी, पिंपळगाव बसवंत, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.